नमस्कार. आज आपण मोनॅको बिस्किटपासून चटपटीत असं स्नॅक्स कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत व याची साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे एकदम मॅश करून घेणार आहोत. तुम्ही चमच्याच्या सहाय्याने हाताने सुद्धा हे मॅश करू शकता. आपला बटाटा व्यवस्थित बारीक करून झालेला आहे. आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व यावर आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे. अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे व यासोबतच 1 टेबलस्पून इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ, कांदा आणि कोथिंबीर हे सर्व आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मी मोनॅकोची बिस्किटे घेतलेली आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 1 चमचाभर या बटाट्याचं मिश्रण आपण बिस्किटावर घालणार आहोत व ज्याप्रमाणे सँडविच आपण बंद करतो त्याप्रमाणे आपण दोन्ही बिस्किटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व बिस्किटांमध्ये हे मिश्रण भरून घेणार आहोत. लहान मुलांना तर ही रेसिपी अतिशय आवडते. संध्याकाळच्या वेळी तुम्ही मुलांना ही रेसिपी करून देऊ शकता. अशाच प्रकारे आपण सर्व बिस्किटांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेले आहे. आता इथे मी 1 टोमॅटो सॉस घेतलेला आहे व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे व नंतर आपण हे यावर शेव लावून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व बिस्किटे राऊंडमध्ये केचप लावून घेणार आहोत व यानंतर याला शेव लावून घेणार आहोत व आपलं मोनॅको बिस्किटचं स्नॅक्स एकदम रेडी आहे. चवीला हे अतिशय अप्रतिम असं लागतं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत.